ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. अर्जुन म्हणाला, हे पराक्रमी केशी दैत्याचा नाश करणाऱ्या भगवान श्रीकृष्णा, संन्यास आणि त्याग यांचे वेगवेगळे तत्व जाणण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा श्री भगवान म्हणाले, ज्ञानी पुरुष काम्य असणाऱ्या कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात आणि विवेकी पुरुष सर्व कर्मांच्या फलांच्या त्यागालाच त्याग असे म्हणतात. कित्येक ज्ञानी कर्म हे दोषयुक्त म्हणून त्याज्य होय असे म्हणतात आणि दुसरे यज्ञ दान तप आणि कर्म यांचा त्याग करणे योग्य नव्हे असे सांगतात. हे भरतश्रेष्ठा, त्यागाविषयी माझा निश्चित निर्णय सांगतो, तो तू ऐक. त्यागाचे 3 प्रकार सांगितले आहेत. यज्ञ दान तप ही कर्मे केलीच पाहिजेत, ती टाकून चालायचे नाही. शहाण्या पुरुषासही यज्ञ दान आणि तप ही कर्मे चित्तशुद्धीकारक आहेत. मात्र हे पार्था, ही कर्मे सुद्धा आसक्ती व फलाशा सोडून केली पाहिजेत असे माझे ठाम आणि उत्तम असे मत आहे. परंतु स्वधर्माप्रमाणे नियत म्हणजे नेमलेल्या कर्माचा त्याग करणे योग्य ठरत नाही. मोहवश होऊन कर्माचा त्याग करणे यालाच तामस त्याग असे म्हटले जाते. शरीराला कष्ट होतील या भीतीने दुःखदायक म्हणून जर कर्माचा त्याग केला तर तो राजस त्याग होऊन त्या त्यागाचे फळ मिळणार नाही. हे अर्जुना, आसक्ती आणि फलाशा सोडून जे नेमलेले कर्म कर्तव्य म्हणून केले जाते त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. जो कोणी अकुशल म्हणजे अकल्याणकारक कर्माचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मामध्ये आसक्त होत नाही, तो त्यागव्रतीचा मनुष्य सत्वशील, बुद्धिमान व संशय विरहित त्यागी म्हणजे संन्यासी समजावा. कारण देहधारी प्राण्याला कर्माचा पूर्णपणे त्याग करणे शक्य नाही, म्हणून जो कोणी कर्माच्या फलाचा त्याग करतो त्यालाच खरा त्यागी म्हणजे संन्यासी म्हटले जाते. कर्मफलाचा त्याग न करणाऱ्या माणसाला मरणोत्तर कर्माचे इष्ट, अनिष्ट व मिश्र असे 3 प्रकारचे फल मिळते. परंतु संन्याशांना म्हणजे फलाशा सोडून कर्मे करणाऱ्यांना यातले कोणतेही फल कधीही बाधू शकत नाही. हे अर्जुना, सांख्यांच्या वेदांत शास्त्रात सर्व कर्मे घडण्याला जी 5 कारणे सांगितली आहेत ती मजकडून तू समजून घे. अधिष्ठान म्हणजे शरीर, कर्ता, कार्य करण्याला लागणारी नानाविध उपकरणे म्हणजे ज्ञानेंद्रिये, कार्य निष्पत्तीकारक कार्याचे वेगवेगळे व्यापार व त्याबरोबर 5वे दैव हे होय. मनुष्य जे कोणतेही कायिक, वाचिक किंवा मानसिक कर्म करतो त्या कार्याच्या प्रेरणेला ही 5 कारणे असतात. अशी स्थिती असता बुद्धी सुसंस्कृत नसल्यामुळे जो केवळ आपणा स्वतःलाच करता समजतो त्या मूर्खाला काहीच समजत नाही असे म्हणावे. ज्याची अंतकरण अहंकारयुक्त नसते व ज्याची बुद्धी फलासक्तीने मलिन झालेली नसते त्याने या लोकांना ठार मारले तरी तो मारणारा ठरत नाही आणि त्या कर्माने बद्धही होत नाही. ज्ञान जाणण्याचा विषय आणि जाणणारा अशी कर्माच्या प्रेरणेची 3 अंगे आहेत आणि कार्य करण्याचे साधन, साधावयाचे कार्य व कार्यकर्ता अशी त्या कर्माच्या निष्पत्तीची 3 अंगे आहेत. ज्ञान, कर्म व कर्ता ही गुणभेदाने 3 प्रकारचे आहेत असे सांख्यशास्त्रात सांगितले आहे. तेही नीटपणे समजून घे. भिन्न भिन्न सर्व भूतात एकच अविनाशी व अविभक्त भाव आहे असे ज्या ज्ञानाने दिसते ते ज्ञान सात्विक होय असे जाण. परंतु ज्या ज्ञानाने सर्व भूतात नाना भाव भिन्नत्वाने आहेत असा समज होतो ते ज्ञान राजस समज. परंतु तत्वार्थ न समजता निरर्थक एखाद्या कार्यातच किंवा देहातच तेच काय ते सर्वस्व असे समजून गुरफटून राहतो अशा अल्पज्ञास तामस ज्ञान असे म्हणतात. फलप्राप्तीची इच्छा न ठेवणाऱ्या पुरुषाकडून नेमलेले जे कर्म आसक्ती न धरता प्रीती द्वेषरहितपणे केले जाते त्याला सात्विक कर्म असे म्हणतात. परंतु अभिमानी पुरुषाकडून किंवा फलाची इच्छा करणाऱ्या पुरुषाकडून जे कर्म परिश्रमपूर्वक केले जाते त्याला राजस कर्म असे म्हणतात. पुढील परिणाम, हानी, परपीडा व सामर्थ्य यांचा विचार न करता जे कर्म अविचाराने आरंभले जाते त्याला तामस कर्म असे म्हणतात. अनासक्त, निरहंकारी, धैर्य व उत्साह यांनी युक्त कर्मातील यशापयशाने मनाची समता ढळून न देणारा असा जो करता त्याला सात्विक कर्ता असे म्हणतात. विषयासक्त, कर्मफळाची इच्छा धरणारा, लोभी, हिंसावृत्तीचा, अपवित्र,
यशाने हर्षभरीत किंवा अपयशाने शोकग्रस्त होणारा असा करता राजस गणला जातो. अस्थिर बुद्धीचा, अडाणी, गर्वाने ताठलेला, कपटी, बुडव्या, आळशी, खिन्न आणि चंगट असा असलेल्या कार्यकर्त्याला तामसकर्ता म्हणतात. हे अर्जुना, बुद्धी आणि धृती यांचे सुद्धा त्रिगुणानुसारच केलेले त्रिविध भेद मी वेगवेगळे व संपूर्णपणे सांगत आहे ते ऐक. ज्या बुद्धीला कोणती गोष्ट धर्मतः ग्राह्य, कोणती गोष्ट धर्मतः अग्राह्य, कोणते कृत्य करणे योग्य आणि कोणते कृत्य करणे अयोग्य, कशापासून भीती बाळगावी आणि कशापासून भीती बाळगू नये, कोणती गोष्ट बंधनकारक आणि कोणती मोक्षप्रद, हे सर्व यथार्थपणे कळते ती बुद्धी सात्विक समजावी. हे पार्था, ज्या बुद्धीच्या योगाने धर्म व अधर्म कोणते कर्म करावे आणि कोणते करू नये याचा योग्य निर्णय होत नाही ती बुद्धी राजस होईल. तसेच अर्जुना, जी बुद्धी अज्ञानाने ग्रस्त होऊन अधर्माला धर्म मानते आणि सर्व गोष्टींचा विपरीत अर्थ करते ती बुद्धी तामसी होईल. पार्था, योगयुक्तत्वामुळे अचंचल अशा ज्या धारणशक्तीच्या जोरावर मन, प्राण व इंद्रिय यांच्या सर्व क्रिया मनुष्य व्यवस्थित चालवतो ती धारणाशक्ती सात्विक होईल. अर्जुना, ज्या धृतीने धर्म, अर्थ व काम धारण केले जातात व जो प्रसंग विशेषी फलांची इच्छा ठेवते ती धृती राजसी होईल. अर्जुना, ज्या धृतीच्या योगाने पुरुष दुर्बुद्ध होऊन झोप, भय, शोक, विषाद आणि मद हे दुर्गुण सोडून देत नाही ती धृती तामसी समजावी. तसेच अर्जुना, माझ्यापासून सुखाचे 3 प्रकार तू ऐक. ज्या सुखामध्ये मनुष्याला पुन्हा पुन्हा अनुभव घेऊनही गोडीच वाटते व ज्या सुखप्राप्तीमुळे दुःखाचा शेवट होतो, जे सुरुवातीला विषासमान पण शेवटी अमृतासारखे गोड असे आत्मनिष्ठ बुद्धीच्या प्रसन्नतेपासून प्राप्त होणारे जे सुख आहे त्याला सात्विक सुख असे म्हणतात. विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न झालेले प्रथम अमृततुल्य व शेवटी विषासारखे जे सुख ते राजस म्हटले जाते. जे प्रारंभी व अंती आपणाला मोह पाडते व निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून निर्माण होते ते तामस सुख असे म्हटले आहे. जो कोणी प्रकृतीजन्य अशा या त्रिविध गुणांपासून मुक्त असू शकेल असा प्राणीच या पृथ्वीवर किंवा आकाशामध्ये आणि देवात सुद्धा आढळणार नाही. हे अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे त्यांच्या स्वभावजन्य गुणांप्रमाणे विभागलेली आहेत. शम, दम, तप, शुशूरभूतपणा, शांती, सरळपणा, अध्यात्मज्ञान, अनुभवयुक्त ज्ञान व ईश्वरनिष्ठा हे ब्राह्मणाचे स्वाभाविक असे कर्म होय. शौच, तेजस्विता, मनोधैर्य, दक्षता, युद्धामध्ये पडून न जाणे, दान, प्रभुत्व चालवणे हे क्षत्रियांचे स्वाभाविक कर्म होय. शेती, गुरांचे पालन आणि व्यापार हे वैश्यांचे स्वाभाविक कर्म असून शुश्रूषा हे शूद्रवर्णाचे स्वाभाविक कर्म होय. आपापल्या स्वभावजन्य गुणाप्रमाणे प्राप्त झालेल्या कर्माच्या ठिकाणी नित्य रत असलेल्या नराला चांगली सिद्धी प्राप्त होते. अशा स्वकर्मनिष्ठ माणसाला सिद्धी कशी प्राप्त होते ते ऐक. ज्याच्यापासून सर्व भूतमात्रांची उत्पत्ती झाली आणि ज्या परमात्म्याने हे सर्व व्यापले आहे त्या परमात्म्याची आपल्या कर्तव्य कर्माचरणाने उपासना केली असता मानवाला सिद्धी प्राप्त होते. परक्याचा धर्म सुखाने आचरता येत असला तरी त्यापेक्षा स्वधर्म श्रेयस्करच होय. स्वभावानुरूप ठरलेले कर्म आचरण करीत असता पाप लागत नाही. अर्जुना, आपले सहज कर्म दोषयुक्त भासले तरी ते कदापि सोडू नये. कारण धुराने ज्याप्रमाणे विस्तव त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाने व्यापलेलीच असतात. कोणत्याही कर्माविषयीची आसक्ती ज्याची सुटलेली आहे, जो पूर्ण संयमी झाला आहे आणि ज्याची कोणतीही इच्छा राहिलेली नाही, अशा पुरुषाला कर्मफलाच्या संन्यासाने पराकोटीची नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. हे अर्जुना, अशी सिद्धी प्राप्त झाल्यावर पुरुषाला ज्ञानाची अत्यंत श्रेष्ठ निष्ठा असे जे ब्रह्म ते प्राप्त होते. तो प्रकार माझ्यापासून थोडक्यात ऐक. अत्यंत शुद्ध बुद्धीने युक्त होऊन धीराने आत्मसंयमन करून इंद्रिय विषयांचा त्याग करून त्याचप्रमाणे प्रीती आणि द्वेष टाकून देऊन निवडक किंवा एकांत स्थळी वास करणारा, मिताहारी, वाणी, मन आणि शरीर यांना ताब्यात ठेवणारा, ध्यानयोगात घडून जाणारा, सतत वैराग्य संपन्न असणारा, अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, भोग पदार्थांचा संग्रह
त्यांचा त्याग करून ममत्व रहित झालेला शांत असा पुरुष ब्रह्मरूप होण्याला पात्र होतो. आणि नंतर ब्रह्मरूप झालेला तो प्रसन्न चित्त योगी कशाचीही आशा धरीत नाही व कशाविषयीही शोक करीत नाही. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्याची बुद्धी सम होऊन श्रेष्ठ अशी माझी भक्ती त्याला प्राप्त होते. त्यानंतर भक्तीच्या जोरावर मी केवढा मोठा आहे आणि कोण आहे याचे तात्विक ज्ञान होते आणि ते तात्विक ज्ञान झाल्यावर तो माझ्या स्वरूपामध्ये लीन होतो. माझ्याच प्रित्यर्थ सर्व कर्मे करणारा कर्मयोगी सर्व कर्मे जरी सतत करीत असला तरी माझ्या कृपा प्रसादाने अविनाशी शाश्वत पद प्राप्त करून घेतो. मनाने सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मतपरायण होऊन बुद्धियोगाचा आश्रय करून तू सतत माझ्याच ठाई चित्त ठेव. तुझे चित्त माझ्याच ठाई स्थिर झाले म्हणजे माझ्या कृपा प्रसादाने सर्व संकटे तरून जाशील. परंतु अहंकाराने माझे न ऐकशील तर लज्जास्पद स्थितीमध्ये नाश पावशील. अहंकाराचा आश्रय करून मी लढणार नाही असे जे तू म्हणत आहेस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. प्रकृती म्हणजे तुझा क्षात्र स्वभाव तुला ते युद्ध करायला लाविलच. हे अर्जुना, स्वभाव निर्मित स्वतःच्या कर्माने बद्ध असलेला तू मोहामुळे जे करू इच्छित नाहीस तेच युद्धरूप कर्म प्रकृतीच्या क्षात्र स्वभावाच्या तावडीत सापडून परतंत्र होऊन तू करशील. हे अर्जुना, ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात राहून यंत्रावर घातल्याप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या मायेने फिरवित असतो. हे भरत कुलोत्पन्ना अर्जुना, त्याच अंतर्यामी ईश्वराला सर्वतोपरी मनोभावे शरण जा म्हणजे त्याच्याच कृपाप्रसादाने तुला परम शांती आणि शाश्वत स्थान प्राप्त होईल. याप्रमाणे अत्यंत गुह्य असे ज्ञान तुला मी सांगितले. याचे सांगोपांग मनन करून जसे तुझ्या इच्छेस येईल तसे तू कर. सर्व गुह्यातील गुह्य असे माझे सर्वोत्कृष्ट वचन पुन्हा ऐक. तू माझा फार आवडता भक्त आहेस म्हणून तुझ्या कल्याणाची गोष्ट सांगतो. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, तुझ्या कृपाप्रसादाने माझ्या मनातील मोह पार नाहीसा झाला. मला माझ्या कर्तव्याची स्मृती उत्पन्न झाली. मी निसंदेह होऊन राहिलो आहे. आता तुझ्या सांगण्याप्रमाणे मी युद्ध करीन. संजय म्हणाला, याप्रमाणे महात्मा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा आश्चर्यकारक व रोमांचकारी संवाद मी ऐकला. व्यासांच्या कृपेने हे परमगुह्य कर्मयोग साक्षात योगेश्वर श्रीकृष्णाच्या तोंडून मी ऐकला. हे राजा धृतराष्ट्रा, केशव आणि अर्जुन यांचा हा पवित्र व अद्भुत संवाद वारंवार आठवून मी पुन्हा पुन्हा हर्ष निर्भर होत आहे. हे राजा, श्रीकृष्णाचे ते दिव्य स्वरूप वरचेवर आठवून मला मोठा विस्मय वाटतो आणि मनाला पुन्हा पुन्हा हर्ष होतो. ज्या पक्षाला योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि रणपंडित अर्जुन असेल त्याच पक्षाला राजलक्ष्मी, विजय, शाश्वत कल्याण आणि राजनीती असे चारही पुरुषार्थ लाभणार असे माझे स्पष्ट मत आहे. याप्रमाणे श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील मोक्ष संन्यास योग या नावाचा 18वा अध्याय समाप्त झाला. भगवान श्रीकृष्णार्पणमस्तु.